कामाला चंद्रकांत पाटील यांच्या विकास निधीमधून 1.5 लाख रुपयाचं काम जवळपास 9.5 लाख रुपयाला पुणेकरांचे पैसे लुटून खाणार असाल तर आम्ही तुम्हाला भीक घालणार नाही. नमस्कार. खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये जे काय आता महाभारत चालू आहे त्या विषयाची सुरुवात जिथनं झाली त्या मूळ विषयाशी आता आपण या ठिकाणी आपण बोलतोय. कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये कोथरूड मतदारसंघाच्या विकास निधीमधून बानेर तसेच कर्वेनगर तसेच बावधन आणि कोथरूड येथे जवळपास 4 ठिकाणी अल्ट्रा व्हायोलेट सिस्टम प्रत्येक जलतरण तलावावरती या 4 ठिकाणीच्या ते अल्ट्रा व्हायोलेट सिस्टम बसवण्याचं काम कोथरूड विधानसभा मतदारसंघातील चंद्रकांतदादा पाटील यांच्या विकास निधीतून झालेला आहे. खरं तर आधीच त्यांनी खूप कमी कामं केलीत. त्यातली काही कामं शोधून कामं पण सापडत नव्हती. त्यातलं पहिलं काम मला सापडलं. ते काम जर मी पाहिलं तर या ठिकाणी ही एक डीपी आहे. आर्कलाइट कंपनीचं हे काम आहे आणि अल्ट्रा व्हायोलेट म्हणजे ते पाणी जसं आधार कार्ड आणि दगड ते लिंक करणार तर ते पाणी आणि ही मशीनला हे लिंक करून हे स्विमिंग पूलचं पाणी अल्ट्रा व्हायोलेट रेडियस जे आहे त्यांनी ते स्वच्छ होणं त्यातले जंतू मरणं असा तो विषय आहे. पहिली गोष्ट या विषयाची कोणी मागणी केली नव्हती. एकाही नागरिकांनी एकाही खेळाडूंनी या विषयाची मागणी केली नव्हती. आता या 2 वस्तू ही एक आणि फक्त ही एक आणि याच्यासाठी काय लागलेलं पाईप तर याचं कोटेशन आर्कलाइट कंपनीने हे काम केलंय. त्याच कंपनीकडचं कोटेशन या ठिकाणी आलेलं आहे. हे आहे 1.5 लाख रुपयात हे सर्व गोष्टी करून देणार. बरोबर. आता जर हे काम तीच कंपनी ज्यांनी हे काम केलंय तीच कंपनी सांगते की हे काम 1.5 लाख रुपयाचं आहे तर मग या प्रत्येक कामाला चंद्रकांत पाटील यांच्या विकास निधीमधून एका कामाला 10 लाख 9.5 लाख असे जवळपास 40 लाख रुपयाचं काम या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये झाले की ज्या कामाची कोणी मागणी केली नाही आणि जे काम 1.5 लाख रुपयाचं काम जवळपास 9.5 लाख रुपयाला हा पुणेकरांचा निधी हा तुमच्या आमच्या कर टॅक्स त्यातनं जमा झालेला निधी चुकीच्या कामावरती चुकीच्या पद्धतीने या विषयाचा काय मी प्रश्न विचारायचा नाही. नगरसेवक म्हणून मला माझ्या भागातील नागरिकांनी कशासाठी निवडून दिले हेच प्रश्न सोडवण्यासाठी. एक तर तुम्ही आधीच कामं करायची नाही केलेली कामांमध्ये सुद्धा एवढी अनियमितता 1.5 लाख रुपयाचं काम 10 लाख रुपयाला तुम्ही दाखवायचं आणि त्याच्यामध्ये एक नगरसेवकांनी फक्त ठराव दिला त्याच्यामध्ये मी काय तुमचे आरोप पण नव्हते केले. प्रशासनाला सांगितलं बाबा या कामाची तुम्ही चौकशी करा. हे 1.5 लाख रुपयाचं काम 10 लाख रुपयाला कसं काय झालं आणि हा प्रश्न विचारला म्हणजे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधानाप्रमाणे वागतो. या पुणेकरांनी मला त्या ठिकाणी निवडून दिलंय. विरोधी पक्षामध्ये आहेत आम्ही. विरोधी पक्षाचं काम काय असतं सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे. या सिस्टम प्रमाणे अख्खा देश चालतो. मग पुणे शहरामध्ये मी विरोधी पक्षामध्ये असताना मी या भागाचा नगरसेवक आहे. त्या लोकांनी मला निवडून दिलंय आणि या भागात केलेल्या अनियमित कामाची चौकशी करा एवढा प्रश्न मी फक्त एक विचारला. त्याच्यावरती तुम्ही माझं बजेट कमी केलं 0 केलं. माझे सहकारी शिवाजी टिंगरे यांचंही बजेट 0 केलं आणि आमच्या वहिनींकडे सुनेत्रा वहिनींकडे तक्रार केली की अमोल बारोडकर हे अहंकारी आहेत बेजबाबदार आहेत चुकीच्या पद्धतीने वागणूक करत आहे. जर पुणेकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब विचारणे हे जर अहंकार असेल तर 100% अमोल बारोडकर अहंकारी आहे आणि पुणे शहराच्या विकासासाठी 100% इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुणे महानगरपालिकेतला विरोधी पक्ष आहे. आम्ही विरोधी बाकावरती आहे आणि सत्ताधारीची मस्ती आम्ही या ठिकाणी जे काही तुम्ही चुकीच्या पद्धतीने काम करताय त्यासाठी आम्ही निश्चितपणे तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा प्रश्न विचारणार.
आम्हाला तुम्ही शून्य बजेट दिलं तरी चालेल, इथून पुढच्या काळामध्ये बजेट नाही दिलं तरी चालेल, पण त्या आमच्या बजेटच्या नावाखाली आम्हाला धमकावून, आम्हाला घाबरून तुम्ही जर तुमची पोळी भाजणार असाल, पुणेकरांचे पैसे लुटून खाणार असाल, तर आम्ही तुम्हाला भीक घालणार नाही. येणाऱ्या काळामध्ये अमोल आरोडकर असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, पुणेकरांच्या हितासाठी निश्चितपणे झगडणार, लढणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.